नमस्कार. काय मैदान झालं आज आणि मैदानात आज एक नंबर हा शाकीर पठाण यांच्या त्या राजाने मिळवला. तोच राजा जे मोठं मैदान ज्या ठिकाणी असतं, ज्या ठिकाणी प्रेक्षक भरपूर असतं, त्या ठिकाणी तो एक नंबर करतोच. आणि नक्कीच संबंध महाराष्ट्रामध्ये आज त्या शाकीर पठाण यांच्या राजाचं कौतुक करावं एवढं कमीच आहे. खूप छान पळाला, खूप खूप छान पळाला. खूप खूप शुभेच्छा राजाला. त्या राजाने दाखवून दिले थांबला म्हणजे संपला नाहीये. आणि नक्कीच पुनरागमन करावं तर त्या राजानंच. आजारपणाशी झुंजत होता, 1 ते 2 महिना मैदानामध्ये दिसला नाही. सगळ्या महाराष्ट्राला असं वाटू लागलं बैल संपला की काय, म्हणजेच संपला म्हणजे आजारी पडलाय, आता तो मैदानामध्ये कमबॅक करतोय की नाही. आणि नक्कीच कमबॅक त्या वाघाने खरंच केलं. परंतु सगळ्या बैलांचं सुद्धा कौतुक झालं पहिले फायनलच्या. कारण की फाट्या ज्या आहेत त्या तुम्ही बघितलं 5 ते 8 फाट्यामध्ये जरा गाड्यांची बैलांचे पायाला प्रॉब्लेम येत होता, पाय लटपटत होते, मातीमध्ये अडकायचे पाय. परंतु असं जर असं सगळ्यांना वाटत होतं, मलाच वाटत नाही, सगळ्या महाराष्ट्राला वाटत आहे. जिकडे जाईल तिकडे त्याच कमेंट्स आहेत. परंतु असू द्या, त्या राजाने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला. तो आलाय, तो कमबॅक करतोय, त्याने कमबॅक केलाय. भल्या भल्या टॉपच्या बैलांना हरवलंय त्यानं आज फायनलमध्ये. लखन होता सगळ्यात टॉपचा बैल, तो लखन आज कमबॅक केला त्याने. महान भारत केसरी हरण्या, असं वाटत होतं हरण्याच निकाल घेतोय की काय, परंतु हरण्याने सुद्धा त्यानं ओव्हरटेक केला. वाह 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 राजा, वाह काय पाहालास तू. खूप खूप साऱ्या शुभेच्छा राजा तुला. तू मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात केलं. शाकीर पठाण यांनी ड्रायव्हरिंग केली नव्हती त्यांच्या राजाची, परंतु बघितलं राजा त्यांना सुद्धा नाही दुसऱ्यांना सुद्धा पळतो. आणि राजाने कमबॅक केले आणि 1,21,000चा मानकरी झाला. धन्यवाद.